अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पालघर जिल्ह्यात वसई इथं दीर्घ आजारानं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख संवेदनशील लेखक, पर्यावरण रक्षणकर्ते आणि अनिष्ट प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणारी कार्यकर्ते अशी होती। सुवार्ता मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले। यासाठी त्यांनी अनेक उपक्रमही राबवले। हरित वसई संरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली। संघर्ष यात्रा ख्रिस्त भूमीचे हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं। दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात विपुल लेखन केलं आहे। त्यांच्या निधनानं मराठी साहित्यासोबतच पर्यावरण चळवळीवरही शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना श्रद्धांजली वाहिली आहे।